सांगली शहराला पद्मभूषण वसंतदादा पाटील हे रुग्णालय लाभले असून सदर रुग्णालयाची इतकी ख्याती निर्माण झाली आहे की आजसुद्धा अनेक आजारग्रस्त झालेले रुग्ण व नातेवाईक या सिव्हिलच्या नावाने इथे येऊन बरे होऊन जातात। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कर्नाटकात आजसुद्धा एक आदराने सांगली सिव्हिलचे नाव घेतले जाते। त्यामुळे आजसुद्धा पेशंट आदराने सिव्हिलमध्ये येतात। याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सदर सिव्हिल हॉस्पिटलच्या जुनी इमारतीची दुरुस्तीसाठी तसेच सुशोभीकरणासाठी व ड्रेनेज व्यवस्थेसाठी रुपये 232,33,00,000 रुपये दिले होते। पण सदर सिव्हिल प्रशासनाच्या भ्रष्टाचारी अधिकारी डॉक्टर नणनकर यांनी आलेल्या निधी विनाकारण लाली पावडर लावून लागणाऱ्या कामासाठी न वापरता चुकीच्या ठिकाणी वापरून निधीचा मोठा भ्रष्टाचार केला। याची तक्रार दलित महासंघाने वेळोवेळी वरिष्ठाकडे करून सुद्धा संबंधित गोष्टीकडे लक्ष दिले नाही। सिव्हिल हॉस्पिटलचा ड्रेनेज विभागाचे पाणी रस्त्यावर सोडले गेले आहे। तसेच पावसाळ्यात सदर पाणी आउटगेटला साचल्यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे तसेच वाहनधारकांचे व शालेय मुलांचे अतोनात हाल होत असून सदर सिव्हिलच्या गेटला साचलेल्या पाण्यात जो हाताशी धरून रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे याचा जाहीर निषेध म्हणून दलित महासंघाच्या वतीनं दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात आंघोळ निदर्शन केले। याचे नेतृत्व राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेकर, राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे, महाराष्ट्र निरीक्षक प्रशांत भाऊ केदार, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे, तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे, शहर जिल्हा अध्यक्ष महावीर चंदन शिवे, अर्जुन मोहिते, साहिल गायकवाड, बंडू केंगार, सोनाली मोहिते, वैभव कोले, रोहित माटे, इब्राहिम शेख, राजीव हदिमणी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व प्रशासनाने घ्यावी यासाठी हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। बोला। पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे। या आरोग्य पंढरीची ख्याती अशी झालेली आहे की कर्नाटक, महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंथरुणाला खिळलेले पेशंट या सिव्हिलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत। याचीच ख्याती शासनाने घेऊन या सिव्हिल प्रशासनाला 232,33,00,000 रुपये दिले गेले। यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल, सिव्हिलची नूतन इमारत असेल, तसेच सुशोभीकरण असेल, यासाठी हा पैसा दिला गेला होता। पण या ठिकाणाला डॉक्टर नणनकर म्हणून कार्यरत होते डीन म्हणून, त्यांचं अजून रिटायरमेंट 1 वर्ष असताना सुद्धा या 232,33,00,000 रुपयाचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने 1 वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेलं आहे आणि तसेच ड्रेनेजसाठी पैसा संपला असं शासनाला परत कळवलेलं आहे। आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या, पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही। पुन्हा 5 कोटी ड्रेनेज विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेलेत, पण इथं सिव्हिल प्रशासन याकडे लक्ष देत नाही। इथं मोठा साचलेला पाण्याचा डूह आहे। या पाण्यातून येणारे जे नागरिक आहेत, वाहतूकदार आहेत, तरी शाळेची मुले आहेत, कामाला जाणारे लोक आहेत, त्यांचा अतोनात हाल होत आहे। या पाण्यामधून 1.5 फूट 2-2 फूट पाणी या ठिकाणाला साचतं। सिव्हिल प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन याकडे डोळेझाकपणा करत आहे। म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा। त्यांच्या या जो निधी खर्च केला ती कामं कागदावर झाली गेली, पण अंमलात काल नाही, याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेले आहे। पण संबंधित डीन नणनकर किंवा संबंधित चालू डीन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं, तर आज आम्ही या पाण्यात स्वतः आंघोळ केलेले आहे। पण या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो।